त्या महामानवाच्या चरणी सगळ्यात आधी मी नतमस्तक होतो. आणि नतमस्तक का होतो त्याचं कारण असं आहे की जगामध्ये माणसाला गुलाम बनवून अनेक राज्यांनी राज्य केलं आणि अनेक राजे झाले. परंतु खऱ्या अर्थाने गुलामाला माणूस बनवून माणसाच्या मनामनावर राज्य करणारं कोणी असेल तर ते फक्त एकमेव बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून आपण सगळेच बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होत असतो. दिनेशने सांगितलं की एकदा आठवले साहेबांचा आदेश आला आणि आम्ही शब्द दिला की आम्ही मागे हटत नाही. मागे हटून चालणार नाही तर आपल्याला बाबासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे. आणि बाबासाहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल तर आठवले साहेबांना मंत्री करायला लागणार की नाही लागणार? लागणार की नाही? करायचं आहे ना? मग मला इथून निवडून पाठवल्याशिवाय सरकार येईल का तिकडे? सरकारने आलं तर आठवले साहेब मंत्री कसे होणार? आपलं सगळ्यात आधी प्रेम कोणावर आहे? देशावर. नंतर बाबासाहेबांवर आहे, नंतर आठवले साहेबांवर आहे की नाही? आहे कोणाकोणाचं आठवले साहेबांवर प्रेम आहे सांगा बघा. हे या लोकांचं प्रेमच नाही आठवले साहेब. 10 वाजल्यापासून बसलेत सांगले थकलेत. 2014ला मी सांगत होतो की आपल्याला आठवले साहेबांना मंत्री करायचं असेल तर नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री करावं लागेल. आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले आणि आठवले साहेब मंत्री झाले. आता पुन्हा एकदा 2024ला तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करायचा. आणि नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री कशासाठी करायचा? तर ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 67 वर्ष झाली होती 2014. आता 77 वर्ष झाली. या 67 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतं मागितली त्या काँग्रेसने कधीही पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांच्या विचारांवर चर्चा घडवली नाही. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी 2 दिवस पार्लमेंटमध्ये 125व्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांच्या विचारांवर चर्चा घडवून आणली. ही आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच पार्लमेंटमध्ये. भारतीय जनता पक्षाने बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या संविधानाचं पठण 125 तास 125 जणांनी केलं आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार हा दुसऱ्याला प्रेरणा देण्यासाठी आत्मसात करण्याचं काम. हिंदू मिलची जागा असेल, या देशामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं आणि पुन्हा तुमच्या आशीर्वादाने राज्यात देवेंद्रजींचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि हिंदू मिलची जागा ही केंद्र सरकारची जागा आहे. बाबासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी काँग्रेसच्या कालखंडामध्ये ती जागा आपल्याला मिळाली नाही. पण देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्यात आधी त्यांनी काय केलं असेल तर मोदीजीची सही घेऊन हिंदू मिलची जागा ही महाराष्ट्र सरकारला वर्ग केली आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचं काम सुरू केलं. बाबासाहेबांचं लंडनमधलं घर असेल, लिलावात निघालं. ज्या घरातनं बाबासाहेबांनी लंडनमध्ये राहून आपल्या देशाच्या हिताच्या गोष्टी केल्या ते घर लिलावात. याने आपले तत्कालीन शिक्षण मंत्री आणि आताचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे साहेब पाठवून ते घर महाराष्ट्र सरकारने लंडनमध्ये आपल्या सगळ्या जगाला प्रेरणा देण्यासाठी हे काम नरेंद्र मोदीजींनी. आणि काँग्रेस काय सांगते? नरेंद्र मोदींना 400 जागा दिल्या, संविधान बदलला. सांगते की नाही सांगते? 10 वर्षात काय केलं मोदीजींनी? काहीतरी केलं ना. काल परवा संजय राऊत साहेबांची बाईट आली, तुम्ही 400 जागा दिल्या की संविधान बदलला. ऐकले का कोणी? त्याच्यानंतर मोदीजींनी भाषण केलं. त्यांनी सांगितलं की या देशाचं संविधान जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानाला मी कोणाला हात लावू देणार नाही. आता
मला तुम्ही सांगा, आपण सगळेच बाबासाहेबांचे अन्यायी आहोत. कोणाला विश्वास ठेवणार? संजय राऊतांवर ठेवणार? कोणाला विश्वास ठेवणार? संजय राऊतांवर की मोदीजींवर? मोदीजींवर विश्वास आहे ना. मोदीजींनी सांगितलं संविधान बदलून देणार, आणि मी अतिशय जबाबदारीने विधान करतो. या देशाचं संविधान बदलण्याची ताकद फक्त एकाच माणसामध्ये होती. ते संविधान बदलू शकत होते. ती होती सांगतो, आणि बदलू शकत होते सांगतो. संविधान बदलण्याची ताकद या देशामध्ये फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्येच होती. दुसरं कोणी संविधानाला हात लावू शकत नाही. का? तर मी त्याचं उदाहरण देतो. माझं आपण गणपती बनवतो की नाही? गणपती बनवणारा मूर्तिकार असतो. जरा गणपती मूर्ती बनवताना काही वाकड्या तिकड्या रेषा झाल्या की तो त्या गणपतीच्या मातीचा पुन्हा तोडामोडा करतो आणि पुन्हा गणपती बनवतो. बरोबर ना? जो गणपतीची स्थापना करतो तो असं करू शकतो का? करतो नाही. का करत नाही? त्याची श्रद्धा त्या मूर्तीवर असते. तशी आपल्यासाठी संविधान ही मूर्ती आहे. आणि बाबासाहेब का बनवू शकत होते? तर जसं मूर्तिकार गणपती बनवतो तसं बाबासाहेबांनी संविधान बनवलं आहे, आणि म्हणून तो बदलण्याचा तोडामोडा करण्याचा अधिकार फक्त बाबासाहेबांना होता, दुसऱ्या कोणाला नाही. त्याच्यामध्ये कोणावर विश्वास ठेवू नका. मोदीजींनी सांगितलेलं आहे, मोदीजीची गॅरंटी आहे. मोदीजींची गॅरंटी आहे, संविधान बदलून देणार नाही म्हणजे काळ्या दगडावरची रेग आहे. मोदीजी नेहमी सांगतात, मक्खन पर लकीर में खिंचता नहीं, पत्थर पर लकीर खिंचता हो. आणि मी ते बदलून सांगतो, मक्खन पे लकीर तो हर कोई खिंचता है, लेकिन पत्थर में लकीर खिंचते हैं उसको दुनिया नरेंद्र दामोदर दास मोदी के नाम से जानती है. असं दगडावर रेषा उडणारा प्रधानमंत्री या देशाला आपण सगळ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे निश्चितला बाबासाहेबांचं संविधान या देशाला आबाधित ठेवणार आहे, देशाची अखंडता टिकवणार आहे. त्यामुळे ह्या संविधानाला कोणी हात लावू शकतो? ज्याला बदलायचं आहे त्यांनी देशामध्ये अशा प्रकारची वावडी उपायं सुरू केली. का सुरू केली? त्यांना आता बाबासाहेबांच्या अनुयायांची मतं पाहिजे. अरे, बाबासाहेबांच्या अनुयायांची मतं मागण्याच्या आधी आपल्याला तो अधिकार आहे का हे तपासलं पाहिजे. का अधिकार नाही काँग्रेसला? 2 वेळा बाबासाहेब लोकसभेला उभे राहिले, 2 वेळा त्यांच्यासमोर उमेदवार दिला आणि बाबासाहेबांचा पराजय केला की नाही केला? काँग्रेसला जर बाबासाहेबांचा विचार मान्य असता तर काँग्रेसने बाबासाहेबांना बिनविरोध लोकसभेमध्ये पाठवलं असतं, आणि पाठवायला पाहिजे होतं. तसं मोदीजींनी आता आठवले साहेबांना राज्यसभेवर घेतलं, आणि राज्यसभेवर घेण्याच्या आधी मंत्रीही केलं की नाही केलं? त्यांनी सांगितलं का निवडणूक नाही लढले, तुम्ही खासदार नाही, मंत्री कसं करायचं? हा बाबासाहेबांचा खरा विचार उठवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं. आणि म्हणून कोणावरही विश्वास न ठेवता या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या सहकार्यांचं एकही मत कुठे वाया जाणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम आपण सगळे मंचावर बसलेल्या नेते मंडळींनी करावं. आपल्याला ह्या देशासाठी, संविधानाला वाचवण्यासाठी मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं. 2047ला भारत आपल्याला विकसित करायचा आहे, आणि विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये आमचे बाबासाहेबांचे अनुयायी हे कुठेही मागे राहणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. आणि म्हणून 20 मेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एकही मत वाया न घालवता महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या समोरचं कमळाच्या निशाणीचं बटन दाबून 2 वेळा आपण मला जो आशीर्वाद दिला तसा 3ऱ्यांदा आशीर्वाद द्या आणि लोकसभेवर पाठवा. परवाच्या दिवशी आठवले साहेबांचा मला फोन आला.